नमस्कार मित्र हो, मी समाधान कोकाटे पुन्हा एकदा तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनापासून स्वागत करतोय। मित्र हो, आगामी 2024च्या गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी आपण यशोमार्ग टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे। स्पेशल राज्यघटना विषयाची ही टेस्ट सिरीज असणार आहे मित्रांनो। याच्यामधली पहिली टेस्ट सिरीज ऑलरेडी पार पडलेली आहे। आज आपण दुसऱ्या टेस्टच्या विश्लेषणासाठी हा व्हिडिओ बनवतोय। दुसऱ्या टेस्टचे टॉपिक आहेत मित्रांनो घटना निर्मिती, घटनेची वैशिष्ट्ये, सरनामा किंवा त्याला आपण म्हणतो प्रस्तावना। क्लियर होतंय मित्र हो, याच्यामधला ऑलमोस्ट 80% जो पार्ट आहे या टॉपिक मधला मी कव्हर केलेला आहे आणि आपलं जे शेड्यूल आहे 3 टेस्ट झाल्यानंतर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट राहिलेला प्रत्येक टॉपिक मधला 20-20% भाग हा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट साठी मी ठेवलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला 100% प्रत्येक टॉपिकला डील करायचं आहे। ओके, चला ह्या 3 टॉपिक वरचे आजचे प्रश्न आपण बघून घेऊयात। चला, पहिला प्रश्न आहे मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व काळात भारतासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आली होती, या संदर्भातील टप्प्यांचा योग्य क्रम लावा। संविधान सभेच्या इतिहासावरती आपण प्रश्न डिझाइन केलेला आहे। 4 पर्याय दिलेत। महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू, क मध्ये इथं बघा काँग्रेसचे पाटणा अधिवेशन झाले, टायपिंग मध्ये मिस्टेक होत झाली तर करेक्शन करून घ्या। इंडियन नॅशनल काँग्रेसकडून संविधान सभेची अधिकृत मागणी आणि त्यानंतर इथं मानवेंद्रनाथ रॉय असं करा। हे 4 टप्पे या ठिकाणी दिलेले आहेत मित्र हो। आयोगाचा वारंवार या टॉपिक वरती प्रश्न आहे बघा इथं, संविधान सभेचा इतिहास। ठीक आहे, संविधान सभेचा इतिहास बघत असताना याच्या तुम्हाला 2 बाजू बघायच्यात। पहिली बाजू बघायची भारतीयांनी ब्रिटिशांकडे केलेली मागणी आणि दुसरा टप्पा बघायचा त्याला ब्रिटिशांनी दिलेला प्रतिसाद। हमखास प्रश्न येतोय बघा याच्यावरती। भारतीयांनी ब्रिटिशांकडे केलेली मागणी, त्याचा सगळ्यात पहिला टप्पा सुरू होतो मित्रांनो 1885 चा। क्लियर आहे। त्यानंतर दुसरा टप्पा सुरू होतो मित्रांनो 1916 चा। तिसरा टप्पा सुरू होतो मित्रांनो, इकडे लक्ष द्या, 1919 चा। चौथा टप्पा सुरू होतो 1922 चा। 5वा टप्पा सुरू होतो 1924 चा। 24च्या 2 महत्त्वाच्या घटना तुम्हाला सांगायच्या आहेत। 6वा टप्पा मित्रांनो सुरू होतो 1928 चा। 7वा टप्पा सुरू होतो मित्रांनो 1934 चा। 8वा टप्पा सुरू होतो मित्रांनो 1934 इथं 1935। 9वा टप्पा सुरू होतो 1938 आणि 10वा टप्पा सुरू होतो 1939 आणि 11वा टप्पा सांगायचा आहे तर 1940। क्लियर होत आहे। इकडे मित्रांनो ब्रिटिशांनी दिलेल्या प्रतिसादाचे 3 टप्पे आहेत। सगळ्यात पहिला आहे मित्रांनो ऑगस्ट प्रस्ताव, दुसरा आहे क्रिप्स मिशन किंवा क्रिप्स प्रस्ताव आणि तिसरा आहे मित्रांनो कॅबिनेट मिशन प्रस्ताव। यांच्या डेट्स आगामी म्हणजे आत्ताच्या मेन्सला क्रिप्स मिशनची डेट विचारलेली आहे, या आता काल गेलेल्या मेन्सला। ऑगस्ट प्रस्ताव कधी आला होता? 8 ऑगस्ट 1940 ला आला होता। त्यानंतर क्रिप्स प्रस्ताव कधी आला होता मित्रांनो? 21 मार्च 1942 आणि 24 मार्च 1946 चं कॅबिनेट मिशन प्रस्ताव। यांनी आपली योजना कधी जाहीर केली? 16 मे 1946 ला। बस एवढं तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे। थोडक्यात मी सांगतो बघा काय ते। 1885 ला काय झालं मित्रांनो? स्वराज्य विधेयक, होम रूल विधेयक किंवा राज्यघटना विधेयक लॉन्च झालेलं आहे। तिथं संविधान सभेच्या बाबतीमध्ये तरतुदी आहेत। 1916 ला मुस्लिम लीग आणि इंडियन नॅशनल काँग्रेस यांच्यामध्ये लखनौ करार झालेला आहे, ज्याच्यामध्ये दोघांमध्ये घटनात्मक मागण्यांवरती एकमत झाल्याचं त्या संविधान सभेचा मुद्दा आहेच। 1919 ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा झालेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा संविधान सभेची संकल्पना अनुसृत होती। आपण हा कायदा पाठीमागच्या टॉपिकमध्ये किंवा टेस्टमध्ये बघितलेलाच आहे। 1922 ला महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांकडे अप्रत्यक्ष मागणी केलेली आहे, ते तुम्ही अभ्यासलाय। 1924च्या 2 महत्त्वपूर्ण घटना। पहिली महत्त्वपूर्ण घटना आहे मित्रांनो, दिल्लीला नॅशनल कन्व्हेन्शन भरलं होतं, ज्याच्यामध्ये तेज बहादूर सप्रू असतील, ॲनी बेझंट असतील, श्रीनिवास शास्त्री असतील, यांच्या पुढाकारानं कॉमनवेल्थ ऑफ इंडिया बिल सादर झालं होतं, ती एक घटना। आणि दुसरी 1924 लाच स्वराज्य पक्षाचे मोतीलाल नेहरू यांनी त्या ठिकाणी मित्रांनो केंद्रीय कायदेमंडळामध्ये एक ठराव मांडलेला आहे, ज्याच्याद्वारे प्रत्यक्षपणे मित्रांनो या ठिकाणी संविधानाची मागणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याला आपण पहिली भारताची राष्ट्रीय मागणी सुद्धा संबोधतो। त्यानंतर मित्रांनो 1928 ला मोतीलाल नेहरू समितीची स्थापना आहे। 10 ऑगस्ट 1928 ला नेहरू रिपोर्ट लॉन्च झालेला आहे। क्लियर होत आहे।
आपण नेहरू रिपोर्ट्स तर आपण म्हणतो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीयांनी केलेला राज्यघटना निर्मितीचा हा पहिला प्रयत्न आपण म्हणतो, तर तुम्ही अभ्यासला असेल. 1934 ला एम.एन. रॉय साम्यवादी चळवळीचे जनक यांनी संविधान सभेची संकल्पना मांडलेली आहे, हे तुम्ही अभ्यासला असेल. 1935 ला इंडियन नॅशनल काँग्रेसच्या वतीने ब्रिटिशांकडे संविधान सभेची ऑफिशियली मागणी आहे, अधिकृत मागणी आहे. इथं आता कालच्या एक्सरसाइजला प्रश्न आलेला आहे की इंडियन नॅशनल काँग्रेसनं ब्रिटिशांकडे संविधान सभेची मागणी कोणत्या वर्षी केली, तर 1935. क्लिअर होत आहे. त्यानंतर 1938, काही ठिकाणी 1936 सुद्धा आहे, काही ठिकाणी म्हणजे संविधान सभेच्या ओरिजिनल डिबेट्समध्ये 1936 आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंचा हा टप्पा आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी प्रौढ मतदानाच्या आधारे बाह्य हस्तक्षेपाशिवाय संविधान सभेची ब्रिटिशांकडे मागणी केलेली आहे, ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येऊ शकतं. आणि 1939 ला सी राजगोपालाचारी यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचीच मागणी पुढे केलेली आहे. आणि 1940 ला महाराष्ट्रातल्या वर्धा जिल्ह्यामध्ये महात्मा गांधीजी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांची बैठक झालेली आहे. त्या ठिकाणी दोघांमध्ये संविधान सभेच्या मागणीवरतीच एकमत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे झाले मित्रांनो 11 टप्पे भारतीयांनी ब्रिटिशांकडे केलेल्या मागणीचे. याला ब्रिटिशांनी प्रतिसाद म्हणून 3 योजना जाहीर केलेल्या आहेत. 8 ऑगस्ट 1940 ला ऑगस्ट प्रस्ताव. आता ऑगस्ट प्रस्तावाच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते असा परीक्षेला प्रश्न विचारला जाईल, तेव्हा सांगायचं लॉर्ड लिनलिथगो. काय सांगायचं? लॉर्ड लिनलिथगो. लिनलिथगो. ऑगस्ट प्रस्ताव मधला कीवर्ड्स विचारला जाईल मित्रांनो. काय रे? मुख्यतः. कळतंय का? मुख्यतः भारताच्या संविधान सभेची जबाबदारी ही मुख्यतः भारतीयांची आहे, किंवा भारताची संविधान सभा ही मुख्यतः भारतीयांची मिळून बनलेली असेल. मित्रांनो, या योजनेचं महत्व एवढंच आहे की ब्रिटिशांनी भारताच्या संविधान सभेची मागणी या ठिकाणी पहिल्यांदा मान्य केलेली आहे. आयोगाचा प्रश्न येऊन गेलेला आहे की भारतीयांची संविधान सभेची मागणी ब्रिटिशांनी पहिल्यांदा कोणत्या वर्षी मान्य केली, तर 1940 चा ऑगस्ट प्रस्ताव. क्लिअर होतंय. नंतर मित्रांनो 1942 ला क्रिप्स योजना आलेली आहे. क्रिप्स योजनेमध्ये सांगितलं की भावी भारताची राज्यघटना तयार करणं ही सर्वस्वी ओके किंवा पूर्णतः भारतीयांची जबाबदारी असेल. इथले कीवर्ड्स लक्षात ठेवा, सर्वस्वी किंवा पूर्णतः. क्लिअर होत आहे. क्रिप्स मिशन भारतीयांनी फेटाळल्यानंतर पुन्हा 24 मार्च 1946 ला भारतामध्ये कॅबिनेट मिशन प्रस्ताव आलेला आहे, ज्याला आपण मित्रांनो त्रिमंत्री योजना असं सुद्धा म्हणतो. क्लिअर होत आहे. बघा हे 3 लोक कोण होते? एक होते पॅथिक लॉरेन्स. पॅथिक लॉरेन्स कोण होते? तेव्हाचे भारत सचिव होते. क्लिअर होत आहे. दुसरा आहे एव्ही अलेक्झांडर. कोण होते? तेव्हाच्या भारताचे नौसेनेचे प्रमुख होते. आणि भारताच्या व्यापार मंडळाचे अध्यक्ष हे क्रिप्स. क्रिप्स पुन्हा याच्यामध्ये होते. नेहरूंचे मित्र, ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य आणि भारताच्या व्यापार मंडळाचे गैरे अध्यक्ष. मित्र, हे तिन्ही लोक ब्रिटनमधले मंत्री होते म्हणून तिन्ही मंत्री कॅबिनेट दर्जाचे होते म्हणून कॅबिनेट मिशन प्लॅन. क्लिअर होत आहे. यांनी 16 मे 1946 ला भारतासाठी जो प्लॅन जाहीर केला तो प्लॅन भारतामध्ये कॅबिनेट मिशन प्रस्ताव म्हणून काय रे ओळखला जातो. याच्या आधारे भारताला संविधान सभा देण्यात आली. त्या संविधान सभेची रचना, निवडणूक ही सगळं कशाच्या आधारे होतं मित्रांनो? कॅबिनेट मिशन प्रस्तावाच्याच माध्यमातून होतं. हे लक्षात ठेवा. एवढं तुम्हाला संविधान सभेच्या इतिहासाच्या बाबतीमध्ये माहिती असणं अपेक्षित आहे. एवढं जर तुम्हाला पाठ असेल तर एक प्रश्न हमखास या ठिकाणी मिळून जातो. आपला प्रश्न काय बघा, क्रम लावा. महात्मा गांधीजी 1922, पंडित जवाहरलाल नेहरू 1938, एम.एन. रॉय 1934 आणि मित्रांनो ही 1935 ची मागणी आहे. ओके. बघा ड क ब. क्लिअर होत आहे. 2 नंबरचा पर्याय तुमचं उत्तर असेल या ठिकाणी. याच्याच आधारावरती दुसरा प्रश्न बघून घ्या. पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1940च्या ऑगस्ट प्रस्तावाद्वारे ब्रिटिशांनी पहिल्यांदाच भारताची घटना ही पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्व मान्य केलं. पूर्णतः आहे का तिथं नाही मित्रांनो? काय रे? मुख्यतः. मुख्यतः म्हणजे काय रे? संविधान सभेमध्ये ब्रिटिश आणि भारतीय अशी दोघं लोक असतील, परंतु मॅक्सिमम लोक हे कुठले असतील रे? भारतीयांचे असतील. बघा मुख्यतः शब्द मी असं म्हटलं, क्लासमध्ये सध्या मुलं पण आहेत आणि मुली पण आहेत, पण मुख्यतः मुलींची संख्या जास्त आहे. म्हणजेच काय रे? क्लासमध्ये मुलं पण आहेत आणि मुली पण आहेत, पण संख्या कोणाची जास्त आहे? मुलींची. म्हणजे संविधान सभेमध्ये ब्रिटिश लोक पण असतील, भारतीय लोक पण असतील, पण संख्या कोणाची जास्त असेल? मुख्यतः भारतीयांची. क्लिअर होतं? असा त्याचा अर्थ होतो. चला, हे वाक्य चुकलेलं आहे. 1942च्या क्रिप्स योजनेद्वारे भारताची घटना मुख्यतः आहे का मित्रांनो?
पूर्णतः असा शब्द आहे किंवा सर्वस्वी असा शब्द आहे या ठिकाणी. क्लिअर होत आहे. भारतीयांनी तयार करावी. ओके, चुकलं का नाही? चुकलं हे पद. इथं बघा खाली वर केलेलं आहे, हे अ आणि ब वाक्य शफल केलेलं आहे, त्यामुळे दोन्ही वाक्य चुकलेले आहेत. 46 मध्ये जाहीर झालेल्या कॅबिनेट योजनेत संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली होती. हो, इकडे बघा ना. क्लिअर होत आहे. 6 डिसेंबर 1946 बघा, हा नवा कंटेंट आहे तुमच्यासाठी. 6 डिसेंबर 1946 रोजी फ्रेंच पद्धतीला अनुसरून संविधान सभेची स्थापना करण्यात आली. होय मित्रांनो, फ्रेंच पद्धतीला अनुसरूनच भारतामध्ये संविधान सभेची स्थापना झाली. 9 डिसेंबर पासून तिची पहिली बैठक किंवा पहिलं अधिवेशन सुरू झालं. क्लिअर होत आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला बरोबर विधान विचारलेत ब आणि क. चला, ब आणि क, सॉरी क आणि ड तुमची बरोबर असतील. उत्तर क्रमांक 2. क्लिअर होत आहे. एवढ्याच्याच माहितीच्या आधारे आपल्याला दोन्ही प्रश्न सुटलेले आहेत. चला, तिसऱ्या प्रश्नाकडे जातोय. संविधान सभेतील प्रांतांच्या सदस्याबाबत योग्य जोड्या जुळवा. प्रांताचे सदस्य बघा, 389 सदस्य, याच्यामध्ये 292 11 प्रांताचे, 4 चीफ कमिशनरांचे आणि 93 संस्थानिकांचे. फाळणीच्या नंतर ही सदस्य संख्या कमी झाली होती, तुम्हाला माहित असेल. हे 292 ची 226 झाली, ही 4 ची 3 झाली आणि त्यानंतर ही 93 ची 70 झाली होती. ही कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार आहे आणि ही मित्रांनो कशाद्वारे आहे रे? 47च्या कायद्यानुसार आहे. क्लिअर होत आहे का? तर ही गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी काय करायची रे? लक्षात ठेवायची आहे. 389 ची कितीपर्यंत झाली? 299 पर्यंत झाली होती. म्हणजे मुद्दे काय आहेत रे? तुम्हाला हे सगळे आकडे काय आले पाहिजे रे? लक्षात आले पाहिजे. मग या प्रांताच्या सदस्य संख्येमध्ये सर्वाधिक सदस्य संख्या कोणाची होती? तर मित्रांनो हे 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर हे असं मी सिरियली या ठिकाणी दिलंय. संयुक्त प्रांताची 55 आहे, मद्रास प्रांताची 49 आहे, बिहार प्रांताची 36 आहे, बॉम्बे प्रांताची 21 आहे. आताच्या PSI मेन्सला आयोगाने अशा प्रकारचा प्रश्न सेट केला होता. आगामी काळामध्ये जर असा प्रश्न सेट झाला तर तुम्हाला हे माहिती असावं म्हणून प्रश्न डिझाईन केलेला आहे. नाहीतर पण चाल काहीही टाकतोय नाही. आयोगाचे प्रश्न बघूनच हे प्रश्न सेट केलेले आहेत आणि स्वतः मी प्रश्न डिझाईन करतोय. मी ऑफिस मधल्या लोकांना प्रश्न डिझाईन करायला लावलेले नाही, मी स्वतः प्रश्न डिझाईन करतोय. क्लिअर होतंय का? त्याच्यामुळं मला सांगण्याचा उद्देश काय आहे की कुठे कसा प्रश्न विचारला जातोय हे मला चांगलं माहित असल्यामुळं तुमचं भविष्य अंधारात टाकण्याचा मला काही अधिकार नाही. आयोगाचे प्रश्न बघूनच हे प्रश्न सेट करतोय. क्लिअर होतंय? तर हे नीट लक्षात ठेवा. अ ब क ड. ओके, इथे बघा 1 2 3 4 सिरियलीच दिलंय या ठिकाणी. कुठं आहे? 1 2 3 4. क्लिअर? 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी उत्तर असेल. जाऊया पुढे आपण. इकडे बघा, पुढीलपैकी कोणती विधानं बिनचूक आहेत? बिनचूक म्हणजे काय रे? बरोबर. क्लिअर होतंय? बिनचूक म्हणजे बरोबर. क्लिअर होतंय? इकडे बघा, संविधान सभेत एकूण 389 सदस्य असणार होते. हो, आता सांगितलं याचं बायफर्गेशन. 292 अधिक 4 अधिक 93. 292 कोणासाठी मित्रांनो? ब्रिटिश प्रांत, ब्रिटिश चीफ कमिशनर प्रदेश, दिल्ली, अजमेर मारवाड एकच आहे, कुर्ग आणि बलुचिस्तान. आणि 93 कोणाचे मित्रांनो? संस्थानिकांचे. काय होतंय? इकडे बघा, हे बरोबर आहे. एकूण सदस्यांपैकी ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. मित्रांनो, ब्रिटिश भारत आणि ब्रिटिश प्रांत ही छोटी संकल्पना आहे. आयोगाने वारंवार प्रश्न विचारलाय. ब्रिटिश भारत म्हटलं की 292 अधिक 4 म्हणजे चीफ कमिशनर प्रदेश अधिक प्रांताचे प्रदेश, याला आपण ब्रिटिश भारत असं पण म्हणतो. संस्थानिकांना ब्रिटिश भारताचा भाग बनवण्यात आलं नव्हतं कारण संस्थानिकांवरती ब्रिटिशांचा इनडायरेक्ट कंट्रोल होता. हे लक्षात ठेवा. त्यामुळे ब्रिटिश प्रांत म्हटले की 11 प्रांत सांगायचे आणि ब्रिटिश भारत म्हटलं की 292 अधिक 4 296 म्हणजे 11 प्रांताच्या 292 जागा आणि 4 चीफ कमिशनर प्रदेशांच्या 4 जागा, अशा 296 जागा सांगायच्या. इथं 292 दिलंय, 296 म्हणून या ठिकाणी ब चुकलंय. एलिमिनेशन मेथड आणा. ब इथं गेला, ब इथं गेला, ब इथं गेला. उत्तर अ क ड म्हणजे क आणि ड सुद्धा बरोबर आहेत. बघा, संविधान सभेच्या सदस्यांची निवड प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाच्या आधारे करण्यात आली नव्हती. होय, कारण जर प्रत्यक्ष प्रौढ मतदानाच्या आधारे जर त्याची निवड केली गेली तर पुढची प्रक्रिया, सत्तांतराची प्रक्रिया, संविधान सभेची प्रक्रिया खूप लांबणीवरती पडून जाईल. त्याच्यामुळं अप्रत्यक्ष पद्धतीने संविधान सभेचे सदस्य निवडण्याचं ठरलं. अप्रत्यक्ष पद्धतीने म्हणजे कुठं रे? अप्रत्यक्ष, प्रमाणशीर, एकल संक्रमणीय, हे की नाही, मतदानाचं तत्व, हे तत्व घेतलं गेलं. म्हणजे संविधान सभेच्या सदस्यांना जनतेनं मतदान केलं नाही, जनतेनं निवडून दिलेल्या प्रांताच्या
विधानसभेच्या सदस्यांनी मतदान केलं, म्हणून याला आपण म्हणतो अप्रत्यक्ष पद्धतीने संविधान सभेचे सदस्य निवडले गेले होते. क्लिअर होत आहे. आणि संस्थानिकांच्या बाबतीत एक वेगळी प्रोव्हिजन केली होती. संस्थानिकांच्या मदतीला ब्रिटिशांनी एक सल्लागार कमिटी दिली होती. त्या सल्लागार कमिटीच्या मदतीने संस्थानिकांनी स्वतःचे प्रतिनिधी स्वतः निवडायचे होते. त्यामुळे संस्थानिकांच्या बाबतीमध्ये नॉमिनेशनची तरतूद होती. तर ब्रिटिश भारतासाठी ही पद्धत होते. 10 लाखाच्या मागे एक प्रतिनिधी, हे की नाही. आणि त्याच्यामध्ये आरक्षण तुम्हाला माहित असेल, मुस्लिमांना आणि शिखांना त्या ठिकाणी आरक्षण दिलं होतं. शिखांना 4 जागा, मुस्लिमांना 78 जागा, हे तुम्हाला माहित असेल. बाकी जनरल जागा असं डिवायडेशन केलं गेलं होतं. तर हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं अपेक्षित आहे. हे वाक्य बरोबर आहे. संस्थानिकांचे प्रतिनिधी थेट संस्थानिकांमार्फत नॉमिनेट केले जाणार होते, हे वाक्य त्या ठिकाणी बरोबर आहे मित्रांनो. अ, क आणि ड, अ, क आणि ड, 3 नंबरचा पर्याय. क्लिअर होत आहे. चला जाऊ पुढे. मी 5 नंबरचा प्रश्न बघा. संविधान सभेच्या इतर कार्याबद्दल योग्य विधानांचा पर्याय निवडा. बघा, संविधान सभेची कार्य बघत असताना ती तुम्हाला प्राथमिक कार्य आणि ती तुम्हाला दुय्यम कार्य अशी डिवाइड करावी लागतात. प्राथमिक कार्यामध्ये 2 कार्य तुम्हाला सांगता येऊ शकतात. सगळ्यात पहिलं मित्रांनो, घटना निर्मिती करणं आणि देशासाठी काय बनवणं मित्रांनो, कायदे बनवणं. क्लिअर होत आहे. ही 2 कामं प्राथमिक कार्य सांगतात. दुय्यम कार्यावरती मित्रांनो लाईन टू लाईन आयोगाचे प्रश्न आहेत. दुय्यम कार्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मे 1949, त्यानंतर 22 जुलै 1947 आणि 24 जानेवारी 1950 ह्या 3 डेट्स पाठ करायच्या. मे 1949 ला काय झालं, भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला संविधान सभेने मान्यता दिली. 22 जुलै 1947 ला भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारला गेला, जो पिंगली व्यंकय्या यांनी डिझाईन केला होता. आणि मित्रांनो 24 जानेवारी 1950च्या 4 घटना आहेत. 4 घटना, त्यातली पहिली घटना आहे मित्रांनो, संविधानावरती काय झाल्या, सह्या झाल्या. किती लोकांनी सह्या केल्या होत्या, 284 लोकांनी. उपस्थित 284 लोकांनी त्या ठिकाणी सह्या केल्या होत्या. ओके, 284. किती प्रतीवर सह्या झाल्या होत्या, 3 प्रती. कुठल्या प्रती होत्या त्या, मूळ प्रत कुठली होती मित्रांनो, आपली मूळ इंग्रजीवाली प्रत होती, इंग्लिश. ओके, प्रिंटेड प्रत. आणि त्याच्या 2 हस्तलिखित प्रती होत्या. एक इंग्रजी हस्तलिखित जे प्रेम बिहारी नारायण रायजादाची होते, आणि एक हिंदी हस्तलिखित जी वसंत कृष्ण वैद्य यांची होती. अशा 3 प्रतीवरती सह्या झाल्या. ओके, त्यानंतर दुसरं काम झालंय तर मित्रांनो राष्ट्रपतीची निवड. भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसादांची त्या ठिकाणी निवड झाली. तिसरं काम झालं मित्रांनो, आपल्या संविधान सभेनं राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केलं. आणि चौथं मित्रांनो, आपल्या संविधान सभेला हंगामी संसदेचा दर्जा देण्यात आला. ह्या 4 गोष्टी महत्वाच्या आहेत. कळलं होतंय. प्रश्न कसा गेलाय बघा. मे 1949 रोजी संविधान सभेने राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली, 100% बरोबर आहे. 22 जुलै 1947 रोजी राष्ट्रध्वज व राष्ट्रगान नाही मित्रांनो, फक्त काय आहे, राष्ट्रध्वज आहे, राष्ट्रगान खाली आहे 24 जानेवारी 1950 ला. क्लिअर होत आहे. त्यामुळं ब वाक्य चुकलेलं आहे. इथं फक्त राष्ट्रध्वज स्वीकृत झालेला आहे. 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेनं राष्ट्रगीत स्वीकृत केलं. होय, राष्ट्रगीताच्या बरोबर राष्ट्रगान सुद्धा स्वीकृत केलेलं आहे. त्यामुळे क वाक्य 100% बरोबर आहे. इथं 26 जानेवारी नाही मित्रांनो, 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारताचं पहिलं राष्ट्रपती म्हणून निवडलं. त्यामुळं ड वाक्य सुद्धा चुकीचं आहे. क्लिअर होत आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. 24 जानेवारी 1950च्या ह्या 4 गोष्टींवरती आयोग तुम्हाला लाईन टू लाईन प्रश्न विचारतोय. त्यामुळे ह्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा. सह्या झाल्या, किती लोकांनी सह्या केल्या, किती प्रतिवर सह्या केल्या, 3 प्रतिवरती सह्या केल्या. मूळ प्रत इंग्रजीवाली आहे, हस्तलिखित 2 प्रती आहेत, इंग्रजीवाली आणि हिंदीवाली. इंग्रजीचं हस्तलिखित कोणाचं आहे, प्रेमबिहारी नारायण रायजादा. हिंदीचं हस्तलिखित कोणाचं आहे, वसंत कृष्ण वैद्य. साधारण आता राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ला प्रश्न आहे त्याच्यावर. क्लिअर होत आहे. राष्ट्रपतीची निवड आहे, राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान, हंगामी संसदेचा दर्जा आहे. मला सांगा मित्रांनो, भारताची संसद पहिल्यांदा कायदे मंडळ म्हणून कधी भरली मित्रांनो, 17 नोव्हेंबर, कळते का रे, कधी भरली, 17 नोव्हेंबर 1947 ला भरली. संविधान सभेचा हंगामी दर्जा कधी संपुष्टात आला, 17 एप्रिल 1952 ला. ह्या पण डेट लक्षात ठेवा.
आगामी काळामध्ये विचारले जाऊ शकतात. क्लिअर होत आहे? तर एवढी तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. क्लिअर होत आहे? चला जाऊ पुढे. मी विचारलंय काय? योग्य. योग्य मध्ये काय असतील मित्रांनो? अ आणि क. अ आणि क कुठे पर्याय बघा बरं? 4 नंबर अ आणि क. क्लिअर आहे? इथं ब आणि ड का चुकली ते लक्षात ठेवा. जाऊ पुढे मी. चला, संविधान सभेत खालीपैकी योग्य कथन ओळखा. बघा, संविधान सभेच्या 389 जागांसाठी निवडणुका जुलै ऑगस्ट 1946 मध्ये लागण्यात आल्या. मित्रांनो 389 जागेसाठी लागल्या होत्या का रे? नाही मित्रांनो, 296 जागेसाठी. बघा इकडं 389 जागा, 292 अधिक 4 अधिक 93 ह्या संस्थानिकांच्या जागा आहेत. संस्थानिकांना सांगितलं होतं तुमचं प्रतिनिधी तुम्ही थेट निवडा, त्याला आपण म्हणतो नॉमिनेशन, त्याला आपण म्हणतो नामनिर्देशन, ह्यात सांगितलं. आणि ही 292 प्रांताच्या आणि दिल्ली, अजमेर, मेवाड, कुर्ग, बलुचिस्तान यांच्या 4 जागा यांना सांगितलं होतं यांच्या निवडणुका होतील. आता यांच्या निवडणुका प्रत्यक्ष घ्यायच्या का अप्रत्यक्ष घ्यायच्या? तर यांच्या निवडणुका अप्रत्यक्ष जनतेमधून घेतल्या गेल्या. क्लिअर होत आहे? तर निवडणुका लागल्या 296 जागेसाठी. लक्षात ठेवा. मग 296 पैकी इंडियन नॅशनल काँग्रेसने किती जिंकला, मुस्लिम लीगने किती जिंकल्या आणि इतरांना किती गेल्या? हे 208 जागा. क्लिअर होत आहे का? इकडे बघा. ओके, मुस्लिम लीगच्या किती जागा? 73 जागा आणि इतरांच्या 15 जागा. 15 पैकी 8 जागा अपक्षांना, 7 जागा छोट्या पक्षांना. हे छोटे पक्ष पण विचारले जातात. युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, त्यानंतर युनिस्ट कृषक प्रजा पार्टी आहे, शीख गैर काँग्रेस आहे. क्लिअर होत आहे का? हे 7 छोटे पक्ष आहेत. त्या छोट्या पक्षांवरती पण आयोगाचे प्रश्न आहेत. 8 अपक्षांवरती मी पुढे प्रश्न बनवलेलाच आहे. तर अशा पद्धतीने तर एवढ्या गोष्टींवरती तुम्हाला आयोगाचे प्रश्न आहेत. बघा इकडं निवडणुका किती जागेसाठी लागल्या? 296 जागेसाठी इलेक्शन्स लागल्या. 389 जागेसाठी इलेक्शन्स लागल्या नव्हत्या. इथं म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. क्लिअर? संविधान सभेमध्ये काँग्रेसनं किती रे? 208 जागा जिंकल्या, मुस्लिम लीगनं 73 जागा जिंकल्या. तर 15 जागा कोणाला गेल्या? इतरांना गेल्या. त्यातल्या 8 जागा अपक्षांना गेल्या. तर 7 जागा छोट्या पक्षांना प्रत्येकी 1 याप्रमाणे गेल्या. ते 7 पक्ष तुम्ही पाठ करून ठेवा. युनियनिस्ट पक्ष, युनियनिस्ट मुस्लिम, युनियनिस्ट शेड्यूल कास्ट, कृषक प्रजा पार्टी, शीख गैर काँग्रेस. क्लिअर होतंय का? तर शेड्यूल कास्ट फेडरेशन बाबासाहेब आंबेडकरांचा. तर अशा पद्धतीने हे छोटे 7 पक्ष तुम्ही काय करून ठेवा? पाठ करून ठेवा. क्लिअर होत आहे? इकडे बघा, ब वाक्य बरोबर आहे. संस्थानिकांनी संविधान सभेत भाग न घेण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्या जागा रिक्तच राहिल्या. हो, संस्थानिकांनी किंवा मुस्लिम लीगनं तर निवडून आल्यानंतर सुद्धा संविधान सभेमध्ये भाग घेण्याचं टाळलं. क्लिअर होत आहे? संस्थानिक तर आलेच नाहीत. संस्थानिक 3ऱ्या अधिवेशनापासून आले. 3ऱ्या अधिवेशनात 28 एप्रिल 1947ला, नीट लक्षात ठेवा, 28 एप्रिल 1947 थर्ड अधिवेशन. याच्यामध्ये 8 संस्थानिकांच्या 13 प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला आहे. 13 प्रतिनिधी. क्लिअर होत आहे? हे संविधान सभेच्या ओरिजिनल डिबेट्स मधून कंटेंट घेतलाय. तुमच्या पुस्तकामध्ये वेगळा आहे, मला माहिती नाही, टाकचा लगेच कमेंट्स. हे ऑथेंटिक आहे. 8 संस्थानिकांच्या 13 प्रतिनिधींनी या ठिकाणी सहभाग नोंदवलाय. क्लिअर होत आहे? त्यामुळे हे बरोबर आहे. मुस्लिम लीग पण आली नाही. मुस्लिम लीग 4थ्या अधिवेशनामध्ये, ओके, देशाची फाळणी झाल्यानंतर जे मुस्लिम लीगचे सदस्य भारतात राहिले तेच संविधान सभेमध्ये आले. म्हणजे 4थ्या अधिवेशनापर्यंत मुस्लिम लीग सुद्धा नव्हते. हे लक्षात ठेवा. महात्मा गांधी व मोहम्मद अली जिना हे संविधान सभेचे सदस्य बनले नाही. हे दोघंही संविधान सभेचे सदस्य नव्हते. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे इथं मित्रांनो वाक्य काय रे? ब आणि क बरोबर आहे. ब आणि क 2 नंबरचा पर्याय. क्लिअर होत आहे? तर ह्या गोष्टी एवढ्या लक्षात आल्या पाहिजेत. चौफेर विश्लेषण देण्याचा मी प्रयत्न करतोय. वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. तर 6 नंबरचं एवढं तुम्हाला लक्षात ठेवा. क्लिअर आहे? हे पण बायफर्गेशन लक्षात ठेवा. चला, संविधान सभेचे पुढीलपैकी कोणते सदस्य अपक्ष म्हणून निवडून आले होते? मी आता सांगितले या ठिकाणी. बघा, 15 जागा इतरांना गेल्या होत्या. 15 पैकी 8 जागा अपक्षांना गेल्या आणि 7 जागा प्रत्येकी 1 याप्रमाणे छोट्या पक्षांना गेल्या. ओके, यातले 8 अपक्ष कोण होते? बघा, के.एम. पन्नीकर आहे, हे पण अपक्ष होते. सच्चिदानंद सिन्हा आहेत, हे अपक्ष होते. बी.एल. मित्तर आहेत, हे अपक्ष होते. डी.पी. खेतान आहेत, हे अपक्षच निवडून आले. आणि आलादी कृष्णस्वामी अय्यर, ही 5 लोक. अजून राहिलेली 3 लोक कोण आहेत मित्रांनो? श्यामानंद सहाय, ज्वालाप्रसाद श्रीवास्तव आणि जयपाल सिंग. हे 3 लोक सुद्धा पाठ करून ठेवा.
ही 3 लोक अपक्ष निवडले गेली होती. अशी टोटल 8 लोक अपक्ष निवडली गेली होती. याचं उत्तर काय असणार मित्रांनो? वरीलपैकी सर्व. आजपर्यंत एकदाही प्रश्न आला नाही, परंतु इन फ्युचर प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथे बघा मित्रांनो, सच्चिदानंद सिन्हा हे पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष होते. असा एक प्रश्न विचारेल की संविधान सभेच्या पहिल्या बैठकीचे सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष होते आणि ते अपक्ष निवडले गेले होते. असा या तुम्हाला प्रश्न विचारेल, म्हणून मी या ठिकाणी टाकला. सांगा मित्रांनो, हे बघा मित्रांनो, मित्तर असतील, आल्हादी कृष्णस्वामी अय्यर असतील, ठीक नाही, ही जी बाकी लोक आहेत, ही बाकी लोक मसुदा समितीत पण होते. मग आई प्रश्न विचारेल, मसुदा समितीचे हे सदस्य अपक्ष, हे खेतान पण होते, अपक्ष निवडले जातील, असा आयोगाने प्रश्न विचारला जाईल. क्लिअर होतंय का? तर हा मुद्दा लक्षात ठेवा. खेतान असतील, मित्तर असतील, हे नंतर रिप्लेस झाले होते, हे तुम्हाला माहिती असेल, परंतु आपल्याला तिकडे काही मी आता जास्त डीपमध्ये जात नाही. परंतु तुम्हाला हे 3 सदस्य मसुदा समितीमध्ये होते, ते अपक्ष निवडले गेले होते, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. यामुळे मी हा प्रश्न सेट केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या चालू कंटेंट प्रॉपरली माहित असावा म्हणून. क्लिअर होतंय? चला, याचं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे. चला जाऊ पुढे. मी 8वा प्रश्न बघा, अयोग्य विधानांचा पर्याय निवडा. अयोग्य विधान विचारले बघा. भारताने राज्यपालाचं पद ब्रिटनकडून घेतलंय. ब्रिटनकडून घेतलंय कारण नाही, 1935च्या कायद्यामधून घेतलंय, स्वीकृत केलं. तर त्याच्या नेमणुकीची पद्धत कॅनडाकडून घेतली. हा, इथं बरोबर आहे, परंतु इथं चुकलंय. त्यामुळे हे पहिलं वाक्य चुकलेलं आहे, अचुकलेलं आहे. ओके, विचारलं काय? अयोग्य. अयोग्य म्हणजे आपल्या उत्तरात पाहिजे. बघा, भारताने केंद्र व राज्यसूचीचा स्वीकार हा 1935च्या कायद्यातनं केलाय, तर समवर्ती सूचीचा स्वीकार ऑस्ट्रेलियाकडून केलाय. हे वाक्य बरोबर आहे. बघा, चुकीचे विचारले, बरोबर वाक्य तुमच्या उत्तराचा भाग नसावं. ब इथं आहे, तुमचं उत्तर नको. क्लिअर आहे? आता आपल्याला बघावंच लागेल, असू द्या. भारताने राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत कॅनडाकडून घेतली का रे? नाही मित्रांनो, आयर्लंडकडून घेतली, आयरिश. तर राष्ट्रपतीच्या महाभियोगाची पद्धत अमेरिकेकडून घेतली. हा, हे बरोबर आहे, पण इथं वाक्य चुकलं म्हणून क चुकलेलं आहे, म्हणजे अ आणि क चुकलंय. भारताने मूलभूत हक्काची तरतूद अमेरिकेकडून घेतली. प्रिंट मिस्टेक आहे, अमेरिकेकडून घेतली. तर आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्काची स्थगिती जर्मनीकडून घेतली. हो, कारण अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये त्यांचे मूलभूत हक्क सस्पेंड होत नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला जर्मनीकडे बघावं लागलं. आणि याच्या संदर्भामध्ये 358 आणि 359 2 कलम आहेत. 358 हे कलम 19च्या संदर्भामध्ये आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. 19 मधली 6 स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये आहे. आणि 359 32+ राष्ट्रपतींनी घोषणेत नमूद केलेल्या इतर हक्कांच्या संदर्भामध्ये, हे तुम्हाला माहित पाहिजे. 44व्या घटना दुरुस्तीने यांच्यावर आणलेल्या मर्यादा पण माहित पाहिजे. 44व्या अमेंडमेंटने काय सांगितलं? 19 फक्त बाह्य आणीबाणीत सस्पेंड करा, अंतर्गत मध्ये सस्पेंड करू नका, हे या ठिकाणी सांगितलं. आणि इतर हक्कामध्ये 20 आणि 21 सस्पेंड करता येणार नाहीत, हे 44व्या अमेंडमेंटने सांगितलं. हे जरा IMP पार्ट लक्षात ठेवा. प्रश्न आयोगाने इथं वारंवार विचारलेले आहेत. क्लिअर होत आहे? चला, ड बरोबर आहे. उत्तर इथं अयोग्य विचारलंय. काय रे? अ आणि क. अ आणि क अयोग्य पर्याय तुमचा, अ आणि क. डन. कारण आता बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023चा प्रश्न बघा, त्या प्रश्नाच्या आधारे मी हा प्रश्न डिझाईन केलेला आहे. आयोगाचे प्रश्न बघूच मी हे प्रश्न डिझाईन करत आहे. क्लिअर होत आहे? चला जायचं पुढे. आता 9 नंबरचा प्रश्न बघा, स्रोत सगळे करा. स्रोतवर वारंवार प्रश्न येतात. स्रोतवर अजून एक मी पुढे प्रश्न डिझाईन केला. इथं स्रोतांवर अजून एक प्रश्न डिझाईन केला. इकडे बघा, घटनेचे स्रोत जोडायला बघा. ऑस्ट्रेलियाकडून काय घेतले आपण? संयुक्त बैठक, ऑस्ट्रेलियाकडूनच घेतली. क्लिअर होत आहे? कॅनडाकडून काय घेतलं आपण? सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी अधिकार क्षेत्र, कलम 143 मध्ये आहे बघा, ते घेतलं. दक्षिण आफ्रिकेकडून काय घेतलं आपण? घटना दुरुस्तीची प्रक्रिया. इंग्लंडकडून काय घेतलं आपण? एकेरी नागरिकत्व. क्लिअर होत आहे? चला, अचं 4 बघा, अचं 4, बचं 3. ओके, 3 नंबरचा पर्याय आहे या ठिकाणी. क्लिअर होत आहे? बघा, अशा पद्धतीने. ओके, ऑस्ट्रेलियाकडून संयुक्त बैठक. अजून काय घेतलं ऑस्ट्रेलियाकडून आपण? आता सांगितलं मी तुम्हाला, समवर्ती सूची घेतली. व्यापाराचं स्वातंत्र्य हे पण घेतलंय आपण या ठिकाणी. कॅनडाकडून आपण काय घेतलं रे? सल्लादार अधिकार क्षेत्र. अजून कॅनडाकडून काय घेतलंय? केंद्र प्रबळ असण्याची तरतूद घेतली आपण. राज्यपालाच्या नेमणुकीची पद्धत असेल, शेषाधिकार केंद्राकडे असण्याची पद्धत असेल. क्लिअर होतंय? ह्या कॅनडाकडल्या तरतुदी आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून घटना दुरुस्तीची प्रक्रिया. दक्षिण आफ्रिकेकडून अजून काय घेतलंय? राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023ला प्रश्न आलाय बघा याच्यावर. इंग्लंडकडून काय घेतलं? एकेरी नागरिकत्व. अजून काय घेतलं आपण? रिट्स. तुमच्या तलाट्याला प्रश्न आला याच्यावर. रिट्स, फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम, संसदीय लोकशाही, संसदीय विशेषाधिकार, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण इंग्लंडकडून घेतलेल्या आहेत. क्लिअर होत आहे? तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. मुद्दा पटतोय?
तर याच्या पद्धतीने लक्षात ठेवा, हा 10 नंबरचा प्रश्न आहे. इकडे बघा, रिव्हर्स येतो मी. संविधान सभेबाबत बिनचूक विधानाचा पर्याय निवडा. बिनचूक बरोबर विधानांचा पर्याय त्या ठिकाणी निवडायला सांगितलं आहे. बघा इथं 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली. मित्रांनो, अध्यक्ष म्हणून निवड झाली, परंतु हे कसले अध्यक्ष होते? तात्पुरते. शब्द पाहिजेलच मला, तात्पुरते किंवा हंगामी. फ्रेंच पद्धतीला अनुसरून निवड झालेली आहे. जे.बी. कृपलानींनीच शिफारस केलेली आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी जेव्हा सच्चिदानंद सिन्हा यांचा रेफरन्स येतो तेव्हा मला तिथं हंगामी शब्द पाहिजेलच, म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. डन. 11 डिसेंबर 1946 रोजी राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष. यस, इथं कायमस्वरूपी शब्द नसला तरी चालेल. गट क मुख्य परीक्षा 2023 तुम्ही बघा, कायमस्वरूपी शब्द नव्हता. ओके, चालतंय, काही अडचण नाही, तिथं वादच नाहीये, कारण ते अध्यक्ष होतेच, कायमस्वरूपीच होते. परंतु इथं पाहिजे आपल्याला कसले अध्यक्ष होते, तात्पुरते किंवा हंगामी. त्यामुळे इथं सच्चिदानंद सिन्हा यांना असं सोडायचं नाही. क्लिअर आहे? एक वेळेस राजेंद्र प्रसादांना सोडा, काही प्रॉब्लेम नाही. ब वाक्य बरोबर आहे. संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनाला मुस्लिम लीग व संस्थानिक यांचे प्रतिनिधी गैरहजर होते. आताच मी सांगितलं, पहिल्या अधिवेशनाला मुस्लिम लीग पण नव्हती आणि संस्थानिक पण नव्हते. बघा, मुस्लिम लीग कधी आली? मुस्लिम लीग 4थ्या अधिवेशनानंतर आली, देशाची फाळणी झाल्यानंतर. आणि संस्थानिक कधी आले मित्रांनो? संस्थानिक 3rd अधिवेशनापासून आले. 28 एप्रिल 1947 ला 8 संस्थानिकांच्या 13 प्रतिनिधींचा संविधान सभेत सहभाग आहे. त्यामुळे पहिलं अधिवेशन, दुसरं अधिवेशन, संस्थानिक पण नाहीये, मुस्लिम लीग पण नाहीये. आयोगाने कसा पण प्रश्न विचारू द्या, क्लिअर करून घ्या डायमेन्शन. ओके, इथं काय म्हणलं बघा, गैरहजर होते, तर होय गैरहजर होते, क पण बरोबर आहे. संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनात 211, पहिलं अधिवेशन म्हटलंय, पहिल्या अधिवेशनामध्ये 211, पहिल्या बैठकीमध्ये 208. नंतर मित्रांनो अधिवेशन संपेपर्यंत 2 महिला, याच्यामध्ये 10 महिला होत्या पहिल्या बैठकीला. त्यानंतर मित्रांनो 2 महिला आणि 1 पुरुष ऍड झाले. 2 महिलांमध्ये 1 महिला आहे राजकुमारी अमृता कौर आणि विजयलक्ष्मी पंडित. ह्या 2 महिला नंतर अधिवेशन संपेपर्यंत ऍड झाल्या. आणि सर पद्मनाथ सिंघानिया हा एक पुरुष सदस्य त्याच्यामध्ये ऍड झाले. त्याच्यामुळे पहिलं अधिवेशन संपेपर्यंत 3 लोक वाढली. त्याच्यामुळे पहिली बैठक म्हणलं तर 208 आणि पहिलं अधिवेशन म्हणलं तर 211. हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे वाक्य बरोबर असणार आहे. ब क आणि ड, ब क आणि ड दुसरा पर्याय आपला उत्तराचा भाग असणार आहे. क्लिअर होतंय का? चलो, 9वा प्रश्न या ठिकाणी झालेला आहे. अशा पद्धतीने आयोगाचे प्रश्न आहेत. मी खूप माहिती देण्यापेक्षा तुम्हाला अप्रोच देण्याचा प्रयत्न करतोय. कीवर्ड्स कसे फसतायत ते एकदा बघून घ्या. खूप मोठा व्हिडिओ करण्यात काहीच मजा नाही, पटपट तुम्ही पुढे गेला पाहिजे. क्लिअर होत आहे? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा. ओके, 11 डिसेंबरच्या बाबतीत अजून लक्षात ठेवा, उपाध्यक्ष कोण होते? कोण होते मित्रांनो? मुखर्जी, बरोबर का? पण मुखर्जी पहिल्या अधिवेशनाला नव्हतेच. मुखर्जी 20 जानेवारी 1947 ला मुखर्जी आले. मग 25 जानेवारी 1947 ला मुखर्जींना शपथ देण्यात आली. क्लिअर होत आहे? नंतर फाळणीच्या नंतर मुखर्जींचा मतदारसंघ त्या ठिकाणी मित्रांनो पूर्व पाकिस्तानमध्ये गेला. आणि नंतर त्यांना 16 जुलै 1947 ला त्यांना दुसऱ्यांदा शपथ देण्यात आली. त्यांच्यासोबत व्ही.टी. कृष्णमाचारी पण आहेत. त्याच्या अगोदर 14 जुलै 1947 ला सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा शपथ देण्यात आलेली आहे. हे सगळे ऍस्पेक्ट क्लिअर करून घ्या. संविधान सभेचे सल्लागार म्हणून सर बी.एन. राव यांची नियुक्ती झाली. कुणी केली? वेवेल यांनी केली. सचिव कोण होते? एच.बी.आर. अय्यंगार. उपसचिव कोण होते? जुगल किशोर खन्ना. हे सगळे अपॉइंटमेंट 11 डिसेंबरच्या करूनच ठेवायच्यात. क्लिअर होत आहे? तर अशा पद्धतीने लक्ष ठेवा. बाकी तुम्हाला एवढंच इथं महत्वाचं आहे. चलो डन, जाऊया पुढे. मी चला याचं उत्तरही मिळालेलं आहे. 10 नंबरचा पर्याय हे आपण डिस्कस केलेला आहे. 11 नंबर बघा बरं मित्रांनो, इकडे बघा, इथं टेस्ट सिरीजची जाहिरात आलेली आहे. ओके, राज्यशास्त्राच्या सुद्धा आपण संकल्पना घेणार आहेत. गट ब आणि गट क पूर्व परीक्षा टार्गेट असणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो DPSIच्या माझ्या बांधवांना सुद्धा हे खूप जास्त उपयोगी आहे. तुमच्या परीक्षेच्या अगोदर हे सगळं संपून जात आहे, त्याच्यामुळे हे करून घ्या. मी DPSIच्या बांधवांना सुद्धा सांगेल, कारण आता तुम्ही वाचायचं नाही, फक्त प्रश्न सोडवायचे, विश्लेषण बघायचं. आणि रेग्युलर अभ्यास करणारी गट ब आणि गट क चे तुम्ही खूपदा वाचलंय, आता फक्त एरर दुरुस्त करा. क्लिअर होत आहे? त्याच्यामुळे प्रश्न सोडवणं, आपल्या चुका दुरुस्त करणं, सब्जेक्ट बिल्डिंग करणं यासाठी हे गरजेचं आहे. एका राईस प्लेटच्या याच्यापेक्षा जास्त संडेला तुम्हाला याच्यापेक्षा जास्त तुम्ही खर्च करता. 199 रुपयाला हा कोर्स मी लॉन्च केलाय. फ्रीमध्येच देणार होतो, परंतु तुम्ही सोडवणार नाही म्हणून हे एवढं एक स्वागत मूल्य ठेवलेलं आहे.
खूप याच्यामध्ये आपण प्रश्न घेणार आहोत. आपलं ॲपची लिंक खाली दिली. तुम्हाला ही कोर्स आहे, PYQचे कोर्स आहेत, सेपरेट आपण इयर वाईज PYQ लॉन्च केलेले आहेत, एक्झाम वाईज लॉन्च केलेले आहेत, फाउंडेशनच्या बॅच आहेत वगैरे, सगळं तुम्ही बघून घ्या. ओके, जास्त काही मी तर बोलत बसत नाही, आपल्याला पुढे जायचं. भारत प्रजासत्ताक आहे म्हणजे काय, क्लिअर होत आहे मित्रांनो? लोकशाहीच्या संदर्भातल्या ह्या संकल्पना आहेत. लोकशाही बघा, लोकशाहीमध्ये दोन प्रकार पडतात मित्रांनो. इकडे बघा, लोकसहभागावरून दोन प्रकार आहेत मित्रांनो, प्रत्यक्ष लोकशाही आणि अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये रेफरंडम, इनिशिएटिव्ह, प्लेबिसाइड, रिकॉल या 4 मार्गानं लोकसहभाग म्हणजे लोकशाहीमध्ये सहभाग होत असतात. भारतामध्ये प्रत्यक्ष लोकशाही नाहीये. अप्रत्यक्ष लोकशाहीचे 2 प्रकार पडतात मित्रांनो, संसदीय आणि अध्यक्षीय. अप्रत्यक्ष लोकशाहीला प्रतिनिधिक लोकशाही म्हणतात, कारण इथं लोक आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून सहभागी होतात. क्लिअर होत आहे? भारतानं कुठली पद्धत घेतलेली आहे? संसदीय पद्धत ब्रिटनकडूनच स्वीकार केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. क्लिअर आहे? अध्यक्ष पद्धत कुठे आहे? अमेरिका या देशामध्ये आहे. क्लिअर होत आहे? आपला प्रश्न या साईडला नाहीये, आपला प्रश्न आहे या साईडला. देशाचा राष्ट्रप्रमुख, भारताच्या बाबतीमध्ये राष्ट्रपती, अमेरिकेच्या बाबतीत 2 दिवसापूर्वी निवडले गेलेले राष्ट्राध्यक्ष. क्लिअर आहे? ब्रिटनच्या बाबतीमध्ये राजा किंवा राणी. कळत आहे? देशाचे राष्ट्रप्रमुख, हेड ऑफ द स्टेट कसे निवडले जातात याच्यावरून मित्रांनो लोकशाहीचे 2 प्रकार आहेत. जर हे वंश परंपरागत निवडले जात असतील, तर तिथं राजेशाही असते, जी ब्रिटनमध्ये आहे. आणि जर ही लोक जर मित्रांनो प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जनतेमार्फत निवडली जात असतील, तर तिथं मित्रांनो काय असतं रे? गणराज्य असतं. तिथं काय असतं रे? प्रजासत्ताक असतं. मला सांगा, भारताचे राष्ट्रपती हे अप्रत्यक्ष जनतेमधून एका निश्चित कालावधीसाठी 5 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात. तर अमेरिकेचे राष्ट्रपती हे सुद्धा मित्रांनो जनतेचेच प्रतिनिधी असतात, पण ते अप्रत्यक्ष असतात. ओके, बऱ्याच लोकांना असं वाटतं भारताचे म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रत्यक्ष निवडले जातात. नाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रत्यक्षपणे जनतेमार्फत निवडले जात नाहीत. तिथं पण एक इलेक्ट्रोल कॉलेज असतं, इलेक्ट्रोल कॉलेज. ते इलेक्ट्रोल कॉलेज जनता निवडते. कळतंय? इलेक्ट्रोल कॉलेज जनता निवडते आणि ते इलेक्ट्रोल कॉलेज कोणाला निवडतात रे? राष्ट्र अध्यक्षांना निवडतात. क्लिअर होत आहे? त्यामुळे तिथले सुद्धा राष्ट्राध्यक्ष अप्रत्यक्ष जनतेचे प्रतिनिधी असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष किंवा हेड ऑफ द स्टेट हे जर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जनतेमधून निवडले जात असतील, तर त्याला आपण म्हणतो मित्रांनो गणराज्य किंवा त्याला आपण म्हणतो प्रजासत्ताक. 26 जानेवारी 1950ला भारत प्रजासत्ताक बनला. याचा अर्थ असा होतो भारताचे राष्ट्रपती, कारण 26 जानेवारी 1950 पर्यंत भारतामध्ये राजेशाही होती. कळतंय? 26 जानेवारी 1950ला भारतामधलं राजा हे पद नष्ट झालं आणि भारतामध्ये राष्ट्रपतीचं पद तयार झालं आणि राष्ट्रपती हे भारतीय जनतेचे प्रतीक असतील असं डिक्लेअर केल्यामुळं भारतामध्ये गणराज्य पद्धतीचा जन्म झाला. म्हणून 26 जानेवारी 1950 हा आपला गणतंत्र दिन, प्रजासत्ताक दिन म्हणून आपण संपूर्ण भारतभर सेलिब्रेट करत असतो, हे लक्षात ठेवा. त्याच दिवशी भारताचं संविधान सुद्धा लागू झालेलं आहे. तर हे मुद्दा आहे. त्यामुळे भारत प्रजासत्ताक आहे याचा एकच अर्थ निघतो, तो म्हणजे भारताचे राष्ट्रपती हे अप्रत्यक्षपणे जनतेमार्फत निवडले जातात. दुसरा अर्थ निघतो, भारतामध्ये वंश परंपरागत राष्ट्रपती निवडले जात नाहीत. तिसरा अर्थ असा निघतो, भारतामध्ये बघा ना इथं राजेशाहीमध्ये राजा हे पद हे वंशाने मिळतं, तर भारतामध्ये असं नाही. भारतामध्ये राष्ट्रपती पदासाठी मित्रांनो 35 वर्ष पूर्ण केलेला भारताचा कोणताही नागरिक भारतामध्ये राष्ट्रपती बनू शकतो. त्यामुळे भारतामध्ये जी सार्वजनिक पदं आहेत ते विना भेदभाव सर्व लोकांसाठी काय रे? खुली आहेत. भारतामध्ये राजा किंवा राणीसारखा कोणताही विशेषाधिकार संपन्न वर्ग उपलब्ध नाही, असं त्याचे अर्थ निघतात. त्याच्यामुळे प्रजासत्ताकाच्या बाबतीमध्ये एवढ्या गोष्टी भारताला लागू पडतात. कळत होतंय? भारत प्रजासत्ताक आहे याच्या अर्थामध्ये मित्रांनो संसदीय लोकशाहीचा समावेश होत नाही. मग ब्रिटनमध्ये पण संसदीय लोकशाही आहे, ते राजेशाही कसं? कळत होतंय? मग संसदीय लोकशाहीचा आणि मित्रांनो प्रजासत्ताकाचा संबंध नाही, किंवा लोकशाही असण्याचा आणि प्रजासत्ताकाचा सुद्धा संबंध नाही. मग इथं पण लोकशाही आहे, हे राजेशाही का? कारण काच उत्तर काय मिळतं?
राष्ट्रपती किंवा राजा किंवा राणी हे जनतेचे प्रतिनिधी नाहीत, वंश परंपरागत आहेत, म्हणून तर राजशाही. त्याच्यामुळं प्रजासत्ताक गणराज्य याचा संबंध मित्रांनो राष्ट्रपतीच्या निवडीसोबत जोडायचा, इतर कुठल्याही घटकासोबत जोडायचा नाही. क्लिअर होत आहे? चलो प्रश्न वाचतो बघा. प्रजासत्ताक भारत आहे. बघा भारतामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही, लोकशाहीचा किंवा संसदीय लोकशाहीचा काही संबंध नाही. इथं संबंध कोणाशी आहे मित्रांनो? राष्ट्रप्रमुखासोबत आहे. बघा भारताचे राष्ट्रप्रमुख हे वंश परंपरागत नव्हे तर अप्रत्यक्षपणे जनतेमार्फत निवडले जातात. ते एका निश्चित कालावधीसाठी निवडले जातात. त्यांचा कालावधी किती असतो रे? 5 इयर. 100% बरोबर आहे. क्लिअर होत आहे? इकडे बघा भारतामध्ये कोणताही विशेषाधिकार संपन्न वर्ग नाही. बरोबर आहे की नाही? कारण राजा किंवा राणी असा विशेषाधिकार संपन्न वर्ग ब्रिटनमध्ये आहे. असा कुठलाही विशेषाधिकार संपन्न भारतामध्ये वर्ग नाही. भारतामधली जी सार्वजनिक पदं आहेत तर ती कोणत्याही भारताच्या नागरिकाला विना भेदभाव मिळतील. अर्थातच त्यासाठी अटी आहेत. ओके, तर त्या फॉलो करणाऱ्या कुठल्याही भारताच्या नागरिकाला ती पदं मिळतील. ओके, क आणि ड 100% या ठिकाणी बरोबर आहे. प्रजासत्ताकाच्या अर्थामध्ये क आणि ड बसतं. उत्तर 3. क्लिअर होत आहे? तर हे लक्षात ठेवा. चलो हा कंटेंट पण लक्षात ठेवा. चला जाऊ पुढे मी. चला इकडे बघा जोड्या लावा. संघराज्य व्यवस्थेमध्ये आता आला पण संघ राज्य व्यवस्था. ओके, संघराज्य व्यवस्थेमध्ये एक प्रश्न हमखास येतो. क्रिटिकल अनालिसिस किंवा क्रिटिकल इव्हॅल्युएशन ऑफ इंडियन फेडरल सिस्टम. ही सगळी मतं पाठच करायची. ठाकूर भार्गवदास काय म्हटले? घटनेचा सर्वात मौल्यवान भाग उत्कृष्ट गद्य काव्य असं ते बोलले होते. सर्वमित्र सिक्री काय म्हणले? घटनेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग. संघराज्य व्यवस्थेला म्हटलंय. सॉरी प्रस्ताविकेला आहे ना, सॉरी प्रस्ताविकेमध्ये आलो ना आपण. सॉरी क्रिटिकल इव्हॅल्युएशनचा प्रश्न पुढे आहे. मी सॉरी माझा वाचण्यामध्ये गल्लत झाली. ओके, इकडे बघा हा प्रस्तावनेवरलाच प्रश्न आहे. सॉरी चुकून झालेला आहे. ओके चलो बघा प्रास्ताविकेच्या संदर्भात वेगवेगळ्या लोकांची काय रे तज्ञांची मतं या ठिकाणी दिलेली आहेत. बघा पंडित ठाकूरदास भार्गव काय रे घटनेचा सर्वात मौल्यवान भाग किंवा उत्कृष्ट गद्य काव्य बोलले होते. हे बरोबर आहे. सर्वमित्र सिक्री काय म्हणले होते रे? अत्यंत महत्वपूर्ण भाग म्हटले होते. बेरोबरी खटला काय म्हणलं होतं रे? घटनाकर्त्यांचं मन ओळखण्याची केली. म्हणून तर बघा बेरोबरी खटला जेव्हा 1960 झाला तेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं प्रस्तावना घटनेचा भाग नाही. पण जर घटनेतल्या इतर तरतुदीचा अर्थ लावायला संदिग्धता निर्माण होत असेल तर तुम्ही प्रस्ताविकेचा आधार घेऊ शकता. काय होतंय? कारण घटनाकर्त्यांचं मन ओळखण्याची किल्ली जर काय असेल तर ती प्रस्तावना आहे. डन झालं. तर त्याच्यामुळं हे इथं बरोबर आहे. आचार्य जे बी कृपलानी काय म्हटले? कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे. हे प्रस्ताविकेला असं म्हटलंय. क्लिअर होत आहे? तर इकडे बघा अ गट आणि ब गट प्रास्ताविके संदर्भातली मतं. ओके, ही मी सरळ सरळ पुढे मांडून ठेवलेली आहेत आणि बऱ्यापैकी जी परीक्षेला वारंवार विचारले जातात ती सोडून राहिलेली वाक्य मी या ठिकाणी कव्हर केलेली आहेत. मग आलेली जर आपण PYQ मध्ये कव्हर करतोच, वाचताच तुम्ही, पण अशी दुर्लक्षित राहिलेला कंटेंट आहे तो परीक्षेला विचारला जाऊ शकतो म्हणून मी असा कंटेंट सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्लिअर होत आहे? चलो प्रस्ताविकेची मतांवर प्रश्न आहे. मला असं वाटलं की संघराज्य मी असा संघराज्य व्यवस्थेवर पण पुढे प्रश्न बनवलेला आहे. माझी गफलत झाली. चला याचं उत्तर काय रे? 1 2 3 4. ओके 1 2 3 आणि 4. ओके 3 नंबरचा पर्यायाचं वाक्य असेल. बाकी सुद्धा विधानं तुम्ही व्यवस्थित पद्धतीने वाचून ठेवा. ओके, खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी सगळं घेत नाही. प्रास्ताविके संदर्भात बिनचूक विधानांचा पर्याय निवडा. प्रास्ताविके संदर्भात काय रे? बिनचूक विधानं. बिनचूक म्हणजे काय रे? बरोबर. बघा राज्यघटनेच्या सुरुवातीला सरनामा असलेली अमेरिकन राज्यघटना ही पहिली राज्यघटना हो जगातलं पहिलं लिखित संविधान अमेरिकेचं. आणि त्याच्यामुळं अमेरिकेनं आपल्या संविधानाला प्रस्तावना जोडल्यानंतर भारतासहित जगातल्या इतर सर्व देशांनी कोणाला फॉलो केलं? अमेरिकेला फॉलो केलं. क्लिअर होत आहे? हे बघा भारतासह अनेक राष्ट्रांनी अमेरिकेचंच अनुकरण केलेलं आहे. 100% हे वाक्य बरोबर आहे. प्रास्ताविका मोतीलाल नेहरू यांनी मांडलेल्या उद्दिष्टाच्या ठरावावर आधारित आहे. मोतीलाल नेहरू का रे? ह्या छोट्या छोट्या चुका होतात मित्रांनो. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 उद्दिष्टांचा ठराव संविधान सभेत मांडला. जो उद्दिष्टा ठराव 22 जानेवारी 1947 पारित झाला. क्लिअर आहे? त्याच्यावर आधारित भारताची काय रे प्रस्तावना आहे. हाच उद्दिष्टाचा ठराव 17 ऑक्टोबर 1949 मित्रांनो देशाची काय रे प्रस्तावना म्हणून स्वीकार झाला. क्लिअर होत आहे? नीट लक्ष ठेवा. उद्दिष्टाचा ठराव
13 डिसेंबर 1946 पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत मांडला. तो दुसऱ्या अधिवेशनामध्ये 22 जानेवारी 1947 पारित झालेला आहे आणि तो 17 ऑक्टोबर 1949 देशाची प्रस्तावना म्हणून स्वीकार झालेला आहे. क्लिअर होतंय? त्यामुळे ते मोतीलाल नेहरू नाही, त्यामुळे हे वाक्य चुकलेलं आहे. आतापर्यंत प्रस्ताविकेत एकदाच दुरुस्ती करण्यात आली. हो मित्रांनो, एकदाच दुरुस्ती करण्यात आलेली आहे, ज्याच्यावरती मी इथं प्रश्न बनवलेला आहे, इथं एक्सप्लेन करत नाही. क्लिअर होतंय? याचं उत्तर काय आहे बघा बरं. याचं उत्तर अ, ब आणि ड. अ, ब आणि ड कुठे आहे बघा. अ, ब आणि ड. तुम्ही इलिमिनेशन मेथड सुद्धा वापरू शकता. ब घालवलं असतं, इथं आहे, इथं सॉरी अ, ब आणि ड. अ, ब आणि ड. हा, इथं अ, ब आणि ड. क घालवायचं होतं ना तुम्हाला. हा, क इथं होतं, क इथं होतं, क इथं होतं. उत्तर 2 मिळालं असतं. काय इलिमिनेट करतोय हे पण जास्त महत्वाचं आहे. क्लिअर होत आहे? चलो जाऊ पुढे मी. चला 14 नंबरचा प्रश्न बघा. 42व्या घटना दुरुस्तीनं प्रास्ताविकेत पुढीलपैकी कोणत्या नवीन शब्दांची भर घातली? बघा, केशवानंद भारती खटला आहे. केशवानंद भारती खटला. केशवानंद भारती खटल्यामध्ये पहिल्यांदा सुप्रीम कोर्टानं सांगितलं की प्रस्तावना संविधानाचा भाग आहे आणि प्रस्ताविकेमध्ये काय केली जाऊ शकते रे? दुरुस्ती सुद्धा केली जाऊ शकते. फक्त ती दुरुस्ती हे 368 अंतर्गत असावी, म्हणजे विशेष बहुमताने केली गेलेली असावी. क्लिअर होत आहे? मग केशवानंद भारती केसच्या पार्श्वभूमीवरती आपल्याकडे मित्रांनो 42वी अमेंडमेंट 1976 झाली आणि आपल्या प्रस्ताविकेमध्ये 3 नव्या शब्दांची भर घातली गेली. ट्रिक्स लक्षात ठेवा. ISS. आय म्हणजे इंटिग्रिटी. इंटिग्रिटीला मराठीत म्हणतात एकात्मता. यस म्हणजे सेक्युलर. सेक्युलरला मराठीमध्ये म्हणायचं धर्मनिरपेक्ष. आणि मित्रांनो सोशलिस्ट. सोशलिस्टला मराठीमध्ये म्हणायचं समाजवादी. अ, ब आणि ड. अ, ब आणि ड कुठे आहे बघा. अ, ब आणि ड तिसरा पर्याय. मित्रांनो एकतेला आपण म्हणतो युनिटी. युनिटी ही ऑलरेडी आपल्या कलम 1 मध्ये होती. कलम 1 मध्ये, कलम 1 सबक्लॉज 1 मध्ये काय रे? इंडिया, अर्थात इंडिया म्हणजेच भारत हा काय रे? संघ राज्य असण्याऐवजी काय असेल रे? राज्यांचा संघ असेल. राज्याच्या संघाला आपण म्हणतो युनियन ऑफ स्टेट. काय म्हणतो आपण त्याला? युनियन ऑफ स्टेट. युनियनचा अर्थ होतो मित्रांनो युनिटी, एकता. क्लिअर होत आहे? तर मला सांगण्याचा उद्देश काय, युनिटी ही पहिल्यापासूनच भारताच्या संविधानामध्ये आहे कलम 1 चा भाग म्हणून. त्याच्यामुळे त्याला 42व्या अमेंडमेंटनं समाविष्ट केलेलं नाही, हे लक्षात ठेवा. ओके, 3च शब्द हे. क्लिअर होत आहे? चलो बाकी जास्त काही या ठिकाणी अजून घेण्याची गरज मला वाटत नाही. क्लिअर होत आहे? चला शेवटचा प्रश्न आहे. प्रास्ताविकेसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बिनचूक नाहीत? बिनचूक नाहीत. बिनचूक म्हणजे बरोबर. बरोबर, बरोबर नाहीत म्हणजे काय रे? चुकीचं शोधायला सांगितलंय, हे कळालं पाहिजे. डन. बघा बरं, प्रास्ताविकेच्या संदर्भात 5 खटले आहेत. प्रास्ताविकेच्या संदर्भात किती खटले आहेत? 5. ते पहिल्यांदा सांगतो. सगळ्यात पहिला खटला आहे मित्रांनो बेरोबरी खटला 1960. दुसरा खटला आहे सज्जन सिंग खटला 1965. ओके. आणि तिसरा खटला आहे मित्रांनो केशवानंद भारती खटला 1973. चौथा खटला आहे मित्रांनो एस.आर. बोम्मई 1994. आणि 5वा खटला आहे मित्रांनो LIC ऑफ इंडिया 1995. हे 5 खटले आहेत. 5 खटले पाठ करून ठेवा. आयोग हमखास तुम्हाला इथं प्रश्न विचारतो. बघा, बेरोबरी खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं प्रस्तावना घटनेचा भाग नाही असं उत्तर दिलं. तोच निर्णय पुढे सज्जन सिंग केसमध्ये पण दिला, प्रस्तावना घटनेचा भाग नाही. पण पहिल्यांदा प्रस्तावना घटनेचा भाग आहे असं सुप्रीम कोर्टानं केशवानंद भारती खटल्यामध्ये म्हटलं. आणि केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं हे सांगितलं की संसद प्रस्ताविकेमध्ये बदल दुरुस्ती करू शकते, फक्त काय रे? घटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का न लावता, एवढी अट टाकली होती. क्लिअर होत आहे? त्यानंतर एस.आर. बोम्मई खटल्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टानं सांगितलं प्रस्तावना घटनेचा अविभाज्य भाग आहे. सेम निर्णय LIC ऑफ इंडिया केसमध्ये दिला. त्याच्यामुळं केशवानंद भारती, एस.आर. बोम्मई आणि LIC ऑफ इंडिया केस तिन्ही खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिलाय प्रस्तावना घटनेचा भाग आहे. आणि मित्रांनो बेरोबरी खटला आणि सज्जन सिंग खटला या 2 खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं असा निर्णय दिलाय प्रस्तावना घटनेचा भाग नाही. डन झालं. हे 5 खटले पाठ करा. कालच्या PSI मेन्सला या एस.आर. बोम्मईवरती आणि LIC वरती प्रश्न आला होता. तुम्ही हे बेरोबारी केशवानंद आणि LIC हे 3च करता. 5 खटले आहेत प्रस्तावनेचे.
क्लिअर होत आहे? चलो, आयोगाचा प्रश्न कसा आहे बघा, सॉरी आपला समाधान कोकाटेने प्रश्न केलेला कसा आहे बघा, प्रस्ताविका घटनेचा भाग नाही असं सर्वोच्च न्यायालयाने पहिल्यांदा बेरोबरी खटल्यामध्ये स्पष्ट केलं. हो, वाक्य बरोबर आहे. बेरोबरी खटल्यातील निर्णय योग्यच असल्याचं प्रतिपादन न्यायालयानं केशवानंद भारती खटल्यामध्ये केलं नाही. बेरोबरी खटल्यामधला निर्णय अयोग्य आहे असं केशवानंद भारती केसमध्ये सांगितलं, योग्य नाही. त्याच्यामुळे ब वाक्य चुकलेलं आहे. पुढे बघा, प्रस्ताविका घटनेचा अविभाज्य भाग असल्याचं न्यायालयाने LIC ऑफ इंडिया केसमध्ये सांगितलं. हो, LIC ऑफ इंडिया केसमध्ये अविभाज्य भाग आहे सांगितलं. क्लिअर, काय अडचण नाही. प्रस्ताविका घटनेचा भाग असल्याने तिच्यात साध्या बहुमताने बदल करता येऊ शकतो. मित्रांनो, प्रस्ताविकेमध्ये बदल दुरुस्ती करता येऊ शकते असं सुप्रीम कोर्टाने केशवानंद भारती केसमध्ये सांगितलं. परंतु केशवानंद भारती केसनं काय सांगितलं, 368 अंतर्गत काय रे, घटना दुरुस्ती करावी लागेल. आणि घटना दुरुस्ती साध्या बहुमतानं नाही होत, तर विशेष बहुमतानं होते. काय होतं, जिथं आवश्यक असेल तिथं निम्म्या राज्यांची संमती सुद्धा लागते. त्यामुळे इथं साधं बहुमत हे पर्याय इथं चुकलेला आहे. त्याच्यामुळे ड सुद्धा इथं चुकलेला आहे. क्लिअर होत आहे? चलो, ब आणि ड इथं चुकलेला आहे. इथं बरोबर नाही म्हणजे चुकीची पर्याय विचारलं होतं. चुकीचं पर्याय आपलं ब आणि ड असणार आहे. ब आणि ड कुठे आहे बघा, ब आणि ड 3 नंबरला आहे. अशा पद्धतीने आहे. क्लिअर होत आहे? वन स्टॉक विश्लेषण देण्याचा मी या ठिकाणी काय केलं रे, प्रयत्न केलेला आहे. ओके मित्रांनो, पाणी पितो, पाणी पिलोच नाही. ओके, चलो, सांगण्याचा उद्देश काय मित्रांनो, व्यवस्थित पद्धतीने सगळ्या टेस्ट शेवटपर्यंत अटेंड करा. तुम्हाला कुठलाच अडचण येऊ देणार नाही. क्लिअर होत आहे? चलो, बाकी आपण पुढच्या टेस्टसाठी रेडी राहा. पुढची टेस्ट संघवत्याची राज्यक्षेत्र, संघ राज्यव्यवस्था, नागरिकत्व आणि घटना दुरुस्तीवर असणार आहे. ऑलरेडी टायपिंगला मी पाठवून दिलेली आहे. उद्या परवा लगेच ती अपलोड करून टाकतो. शेड्यूलची वाट बघणार नाही, पट 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 टेस्ट देत राहतो. म्हणजे जेणेकरून काय, वाचा, प्रश्न सोडवा, विश्लेषण बघा. ओके, धिंगाणा घालून टाको. ओके, 15 पैकी 15 प्रश्न आपल्याला पाहिजे. चलो, ऑल द बेस्ट, बाय बाय. चलो, टेक केअर. पुढच्या टेस्टसाठी रेडी राहा. बाय बाय.